नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताळे. तर आज तुम्हाला मी बोट नेकचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते सांगते. तर सर्वात सुरुवातीला आपल्याला उंची टाकायची आहे. हा बोट नेक ब्लाऊज, तर उंची आपली 13 आहे. तर उंचीमध्ये आपण रेग्युलर ब्लाऊजला 1 इंच ॲड करतो, ह्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे. 13 आहे तर 14.5 घेतली. आणि शोल्डर टाकायचे आहे 7.5. बोटनेकला शोल्डर जास्त असते, तर आपण 7.5 घेतलेले आहे. आणि आता आपल्याला गळा रुंदी टाकायची. तर गळा रुंदी आपल्याला 4.5 घ्यायची आहे, कारण या बोटनेकचा गळा खूप कमी असतो, त्यामुळं गळा रुंदी 4.5 घेतलेली आहे. 4.5 वर मार्किंग केली. आणि उंचीला 3.5 इंच घ्यायचं आहे. हा बोटनेकचा गळा साधारण 3.5च असतो, 3 पण घेऊ शकता, पण 3 थोडं कमी होतं. 3.5. आणि याचा चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याचा चौकोन करून घेतल्यानंतर आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे. ह्याचं नावच बोटनेक आहे, की जेणेकरून बोट आपली जी असते, नाव असते, तिचा आकार असतो थोडक्यात, म्हणून ह्याला बोटनेक असं म्हणतात. तर मुंडा घेतलेला आहे 6.5. मुंडा थोडासा जास्त असतो याला, 6.5 मुंडा. वर मार्किंग केलेली आहे. आता याचा चौकोन करून घ्यायचा. याचा चौकोन करून घेतल्यानंतर आपल्याला हा बोटनेकचा आकार दिला. बोटनेकचा आकार दिल्यानंतर आपल्याला ही बॅक साईड असल्यामुळे 1.5 इंचावर मार्किंग करायची. फ्रंट साईडला 1 इंच, बॅक साईडला 1.5 इंच. फ्रंटची पण मार्किंग केलेली आहे 1 इंचावर आणि बॅकची 1.5 इंचावर. तर आपल्याला आता छातीचं माप अजून टाकलेलं नाही, तर आपली छाती आहे 36. 36चा चौथा 9. 9 वरती मार्किंग केलं. आधी 9 वर मार्किंग करायची, नंतर त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं. नंतर आपल्याला हा 14.5, तिकडे पण 14.5. उंची 14.5 घेतली होती, त्या साईडला पण 14.5 घेऊन हे कट करून घ्यायचं आहे. हे कट करून घेऊया आपण चौकोन. आणि आपला जो आता मुंडा होता मागचा, तो मार्किंग करूया 1.5 इंचावरती. तर हा शोल्डरच्या मध्यभागी हा टक्स आहे. आणि मुंडा आपण आता कट करून घेऊया.
नंतर आपल्याला बोटनेकचा जो आकार दिला होता तो पण कट करून घेऊया. नंतर आपल्याला हा बोटनेकचा वरचा आकार झाला आणि बोटनेकला खाली आपल्याला समजा थोडासा वेगळा करायचा असेल तर करू शकतो, नसेल करायचं तर ॲज इट इज ठेवा असंच. पण हे खाली मला असं बोटनेकच्या गळ्याला खाली आकार दिलेला आवडतो म्हणून मी हा आकार दिलेला आहे. तुम्ही नसेल पाहिजे तर नका देऊ. तर असं मी थोडंसं कट करून, ह्याला बोनचा आकार म्हणतात. तर हे बघा, हे कट केल्यानंतर हे असं दिसतं. तर ही झाली आपली बॅक साईड. तर आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे. फ्रंट साईड काढण्यासाठी आपण दुसरा पेपर घेऊन त्याच्यावर आहे असं मार्किंग करून घ्यायचं. सेम गळ्याचं पण आहे असं मार्किंग करून घ्यायचं आणि मुंड्याचं पण आहे असं घ्यायचं. आणि उंचीला जे आहे ते पण मार्किंग करायचं. नंतर आपल्याला फ्रंटचं असल्यामुळं 1 इंचावरती मार्किंग करून फ्रंटचा मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. नंतर हे सगळं मार्किंग करून झाल्यानंतर आपण हे कट करून घेऊया. नंतर मुंडा कट करूया फ्रंटचा. नंतर आपल्याला हा पुढचा गळा कट करायचा आहे. मागचा आणि पुढचा सेम 3.5 इंचाचा घेतलेला आहे, तरच बोटनेक छान वाटतो. तर हे बघा, हे असं बॅक साईडची आणि फ्रंटची आपण कंबर काढलेली नाही, तर कंबर आहे 32चा चौथा 8 आणि प्लस 2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. 8 आणि 2 10 घेतलं आणि असं क्रॉस मार्किंग करून घेतलं आणि नंतर हे कट करून घ्यायचंय. हे बोटनेकचं असल्यामुळे आपली कमराची साईज थोडी जास्त आलेली होती. 2 इंचाचं मार्किंग ठेवून. तर हा बघा, हा आपली ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. तर आपल्याला हुक कोणत्या साईडला करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर आपल्याला फ्रंट साईडला हुक करायचं असेल तर हे पुढची बाजू कट करायची आणि पुढच्या साईडला हुक लूक करायचं. जर पाठीमागं जर करायचं असेल तर पाठीमागची बाजू कट करायची आणि पुढची बाजू नाही कट करायची. हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, थँक्यू. असं हे कटिंग झाल्यानंतर बघा, हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. हा बघा किती सुंदर झालेला आहे ब्लाऊज. हा जसाच्या तसा कटिंग करून आपण केलेलं होतं ते शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण शिवून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बघा, फ्रंट साईडला पण लावलेली आहे लेस.
तर अशा प्रकारे हा आपला बघा बोटनेकचा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.